वेलकम ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरमध्ये आपण पॉईंट ग्रुप डिटरमाइन करण्यासाठी थेरॉटिकल रूल्स जे होते ते डिस्कस केले. आता आजच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युअलमध्ये मॉलिक्युल्स आपण घेऊन त्या रिस्पेक्टिव्ह मॉलिक्यूलला त्या सगळे रूल्स वापरून आणि तो चार्टचा यूज करून त्या रिस्पेक्टिव्ह मॉलिक्यूलला कोणता पॉईंट ग्रुप येईल हे आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. सगळ्यात अगोदर एक्झाम्पल घेताना मी वॉटर मॉलिक्यूल घेईल. परत एकदा मला गरज वाटते का तो चार्ट आपण इन शॉर्ट विदिन एक किंवा 2 मिनटात परत रिवाइंड करून घेऊया. तर तो चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे. सगळ्यात अगोदर आपण काय पाहतो की मॉलिक्यूल लो सिमेट्रिक आहे की हाय सिमेट्रिक आहे. जनरली लो सिमेट्रिक आणि हाय सिमेट्रिक मॉलिक्यूल पाहताना मॉलिक्यूल तुमचा लिनियर आहे, जॉमेट्री चेक करायची. जर लिनियर असेल तर तो एकतर हाय सिमेट्रिकच्या कॅटेगरीमध्ये जाईल, बरोबर आहे. आणि लिनियर विथ सिमिलर एंड असेल तर D∞H, लिनियर विथ डिफरंट एंड असेल तर C∞V, बरोबर आहे. हे हाय सिमेट्रिक किंवा अदर जॉमेट्रीज तुम्हाला दिसत असतील, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, आयकोसाहेड्रल, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत हाय सिमेट्रिक मॉलिक्यूलचे. त्याच्यावरती टॉपला काय लो सिमेट्रिक मॉलिक्यूल. लो सिमेट्रिक मॉलिक्यूलमध्ये असे मॉलिक्यूल्स की ज्यांच्यात एकच सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट आहे. त्याच्यात पॉईंट ग्रुपचे एक्झाम्पल आहे C1, CS आणि CI. त्याचे एक्झाम्पल पण आपण पाहिले काल डिटेलमध्ये, बरोबर आहे. हे जर मॉलिक्यूल लो सिमेट्रिक पण नाही आहे, हाय सिमेट्रिक पण नाही आहे, तर मग आपण पुढची स्टेप घेतो. पुढची स्टेपला काय करतो, मॉलिक्यूलमध्ये रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट आहे का नाही ते चेक करतो, बरोबर आहे. असेल मॉलिक्यूलमध्ये रोटेशनल ॲक्सिस चेक केल्यानंतर हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस पाहतो आपण. म्हणजे काही मॉलिक्यूल्स असे असतात की ज्यांच्यात एकापेक्षा जास्त रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट असतात. मग त्याच्यापैकी ज्या रोटेशनल ॲक्सिसची ऑर्डर जास्त तो काय असेल, मग आपला प्रिन्सिपल ॲक्सिस असेल. मग प्रिन्सिपल ॲक्सिस सिलेक्ट केल्यानंतर पुढचा पॉईंट काय येतो मग की वेदर द n नंबर ऑफ C2 ॲक्सिस इज परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ॲक्सिस ऑर नॉट. म्हणजे पुढे आपण काय चेक करतो, मग C2 ॲक्सिस आहेत का, परपेंडिक्युलर C2 ॲक्सिस प्रेझेंट आहेत का प्रिन्सिपल ॲक्सिसला. जर असतील तर पॉईंट ग्रुप D टाईपमध्ये जाईल, नसतील तर C टाईपमध्ये जाईल. पुढे डीपर्यंत आल्यानंतर परत एकदा पुढे स्टेप काय, पहिले पाहायचं मग सिग्मा एच प्लेन प्रेझेंट आहे की नाही मॉलिक्यूलमध्ये. जर सिग्मा एच प्रेझेंट असेल तर पॉईंट ग्रुप येईल DNH, बरोबर आहे. आणि नसेल तर मग डायहायड्रल प्लेन त्याच्यात प्रेझेंट असेल, मग पॉईंट ग्रुप काय येईल DND. तसंच C टाईपमध्ये पण आपण सिग्मा एच प्रेझेंट आहे का नाही ते चेक करतो. असेल तर CNH, नसेल तर व्हर्टिकल ॲक्सिस आपण कन्सिडर करून CNV असं पॉईंट ग्रुप काय मग ते रिप्रेझेंट करत असतो. परत एकदा तुम्ही ते लेक्चर पाहून घ्या, तुम्हाला ते क्लासिफिकेशनचा चार्ट चांगल्या पद्धतीने समजून जाईल. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पलकडे येऊ. तर वॉटर मॉलिक्यूल आपण इनिशियली एक्झाम्पल सिलेक्ट केलं, बरोबर आहे. आता वॉटर मॉलिक्यूलची जॉमेट्री सगळ्यांना माहिती असेल, शेप सगळ्यांना माहिती असेल. वॉटर मॉलिक्यूल कसा आहे तुमचा, अँग्युलर आहे. म्हणजेच तो लिनियर मॉलिक्यूल नाही, म्हणजेच तो हाय सिमेट्रिक मॉलिक्यूल तर नाही, लिनियर नाही आहे. दुसरी गोष्ट त्याची जॉमेट्री ना ऑक्टाहेड्रल आहे, ना टेट्राहायड्रल आहे, ना आयकोसाहेड्रल आहे. म्हणजे तो मॉलिक्यूल हाय सिमेट्रिक या कॅटेगरीमधला नाही आहे. आणि एकापेक्षा जास्त सिमेट्री एलिमेंट त्याच्यात प्रेझेंट आहे, म्हणून तो लो सिमेट्रीच्या कॅटेगरीमधला सुद्धा नाही आहे. मग चेक काय करायचं आहे की याच्यात रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट आहे का. तर डेफिनेटली वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय मग रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट आहे. असा एक रोटेशनल ॲक्सिस ऑक्सिजनमधून आपण पास करू शकतो, बरोबर आहे. की या एक सेंट्रल ॲटम ऑक्सिजनमधून असा एक ॲक्सिस, इमॅजिनरी ॲक्सिस पास करून त्या ॲक्सिसच्या भोवती मॉलिक्यूलला आपण अशा पद्धतीने फिरवू शकतो, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आता हे रोटेशनल ऑपरेशन समजून घेण्यासाठी मी परत एकदा थोडंसं नोटबुकवर दाखवून देतो तुम्हाला, आणि नंतर मग डायग्रॅमॅटिकली आपण ते समजून घेऊ. एक असं इमॅजिनरी ॲक्सिस मी पास केलं आणि त्या ॲक्सिसच्या भोवती मॉलिक्यूलला फिरवलं, बरोबर आहे. रोटेशन ऑपरेशन आपण करतो आहे, कितीने फिरवावं लागेल इक्विव्हॅलेंट ओरिएंटेशन मिळवण्यासाठी, तर 180ने 180 डिग्रीने जर आपण फिरवलं तरच इक्विव्हॅलेंट ओरिएंटेशन मिळेल.
म्हणजेच थीटाची व्हॅल्यू इथे काय असेल मग 180 डिग्री. बरोबर आहे. पहिले तर रोटेशन पाहून घेऊ. या हायड्रोजनला मी H1ने रिप्रेझेंट केलं, याला H2ने. या ॲक्सिसच्या भोवती म्हणजे असा एक ॲक्सिस पास केला आणि या ॲक्सिसच्या भोवती मी फिरवलं मॉलिक्यूलला. मग तो असा फिरेल असं फिरल्यानंतर काय होईल, हा ऑक्सिजनमधून ॲक्सिस पास झालेला आहे तो ॲज इट इज राहील, फक्त हा H1 इकडे येईल आणि H2 इकडच्या साईडला येईल. मग H2 इकडे आला आणि हा H1 इकडे आला. बरोबर आहे. इक्वालेंट ओरिएंटेशन, नवीन ओरिएंटेशन आपल्याला मिळालं बाय रोटेशन. म्हणजे ज्याच्यात रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट आहे. रोटेशनल ॲक्सिसला आपण रिप्रेझेंट करतो CN आणि N स्टँड फॉर ऑर्डर ऑफ ॲक्सिस. आणि ऑर्डर आपण कशी फाइंड आउट करतो, ॲक्सिसची ऑर्डर कशी फाइंड आउट करतो मग आपण, तो फॉर्म्युला आहे 360 डिग्री डिवायडेड बाय थीटा. मग थीटा काय, अँगल नेसेसरी टू ऑप्टेन इक्वॅलेंट ओरिएंटेशन. मग किती अँगलने आपण रोटेट करतो आहे, 180ने. मग इथे काय टाकावं लागेल, 360 डिवायडेड बाय 180. ॲन्सर काय मिळेल तुम्हाला, 2. म्हणजे एनची व्हॅल्यू काय आहे, 2. म्हणजे ज्याचा C2 रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर फक्त रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट आहे का, नाही, अजून दुसरे सिमेट्री एलिमेंट आणि दुसरे सिमेट्री ऑपरेशनसुद्धा याच्यात पॉसिबल आहे. हे पहा, जसं आपण रोटेट केलं ना तसं या मॉलिक्यूलला मी रिफ्लेक्ट पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल परत मी लेबल केलं वॉटर मॉलिक्यूलला H1 आणि H2ने आणि असा एक व्हर्टिकल ॲक्सिस मी याच्यातनं पास केला. म्हणजे एक असा एक ॲक्सिस पास केला असं. बरोबर आहे. पेनने दाखवतो मी. असा एक रोटेशनल ॲक्सिस मी एक प्लेन पास केला मी असं. आता जसं ॲक्सिस पास करून आपण रोटेट केलं होतं तसं त्या प्लेनच्या भोवती आपण रिफ्लेक्शन येऊ शकतो. म्हणजे हा प्लेन असा पास केला तर रिफ्लेक्शन या आयटमचं होईल, H2 इकडे जाईल आणि H1 इकडे येईल. म्हणजे रिफ्लेक्शन केल्यानंतर सुद्धा आपल्याला रिझल्ट सेमच मिळेल. रिफ्लेक्शन हा ऑक्सिजन सेंटरमध्ये, हा H1च्या जागेवर H2, H2च्या जागेवर H1. बरोबर आहे. म्हणजे हा एक असा व्हर्टिकल प्लेन या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे, ज्याला आपण सिग्मा V1ने रिप्रेझेंट करू. V1ने मी का रिप्रेझेंट केलं, कारण की अजून एक व्हर्टिकल ॲक्सिस वॉटर मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे. हे पहा, असं जर वॉटर मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलं तर, फॉर एक्झाम्पल हा जर वॉटर मॉलिक्यूल मी कन्सिडर केलं, ॲक्च्युअलमध्ये ती जॉमेट्री नाही आहे ती, पण तरीसुद्धा मी समजून घेण्यासाठी तुम्हाला दाखवून देतो आहे. की असा एक तो अँग्युलर मॉलिक्यूल आहे वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे. तर या अँग्युलर मॉलिक्यूलच्या वरूनसुद्धा मी एक व्हर्टिकल प्लेन पास करू शकतो. म्हणजे असा हा एक मॉलिक्यूलच्या वरून असा पास करून, म्हणजे डायग्रॅमॅटिकली तुम्हाला जर दाखवायचं असेल तर अशा पद्धतीने मी दाखवू शकतो. ठीक आहे. म्हणजे असा एक व्हर्टिकल प्लेन आपण वरून पास करू शकतो आणि मॉलिक्यूलला त्याच्या भोवती रिफ्लेक्ट आपण करू शकतो. म्हणजे हा एक दुसरा काय मग व्हर्टिकल प्लेन वॉटर मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट मिळाला. बरोबर आहे. म्हणजे पहा, मेथडनुसारच आपण जातो आहे. इनिशियली आपण मॉलिक्यूल लो सिमेट्रिक आहे का नाही ते चेक केलं, नाही, लो सिमेट्रिक नाही आहे. हाय सिमेट्रिक पण नाही आहे तो मॉलिक्यूल. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण चेक केलं कोणतं रोटेशनल ॲक्सिस त्याच्यात प्रेझेंट आहे. तर आपण पाहिलं का C2 रोटेशनल ॲक्सिस त्याच्यात प्रेझेंट आहे. त्यालाच आपण प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो आहे. मग बाय द रूल प्रिन्सिपल ॲक्सिस सिलेक्ट केल्यानंतर C2 ॲक्सिस प्रेझेंट आहेत का प्रिन्सिपल ॲक्सिसच्या परपेंडिक्युलरला. तर आपण वॉटर मॉलिक्यूलमध्ये पाहताना मी सांगितलं का एकच फक्त रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट आहे. एकापेक्षा जास्त रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट राहिले असते तर तेव्हा आपण ते डिसाईड केलं असतं का प्रिन्सिपल ॲक्सिसच्या परपेंडिक्युलरला रोटेशनल ॲक्सिस आहेत किंवा नाही. पण रोटेशनल ॲक्सिसच एक आहेत, त्याच्यामुळे आपण देर इज नो सच NC2 ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हणू शकतो. आणि मग त्या कॅटेगरीमध्ये जाऊ आपण. डी टाईपमध्ये जाणार नाही. मग पॉईंट ग्रुप कशात जाईल, C टाईपमध्ये. बरोबर आहे. आणि इथे सिग्मा मी C टाईपमध्ये किंवा D टाईपमध्ये गेल्यानंतर पण पुढे मी काय सांगितलं आहे, सिग्मा H प्लेन प्रेझेंट आहे का नाही ते पाहायचं. H प्रेझेंट असेल तर H लिहून घ्यायचं पॉईंट ग्रुप. म्हणजे C टाईपमध्ये आपण गेलो तिकडे हॉरिझॉन्टल प्लेन जर प्रेझेंट असेल तर सरळ लिहितो आपण CNH. आणि जर व्हर्टिकल प्लेन प्रेझेंट असेल तर CNV आपण लिहून घेऊ. बरोबर आहे. तर इकडे काय मग व्हर्टिकल प्लेन प्रेझेंट आहे, दोघं V1 आणि V2 आपण पाहिलं. कुठल्याही प्रकारचं हॉरिझॉन्टल प्लेन याच्यात प्रेझेंट नाही. म्हणून आपण डायरेक्ट काय CNV या टाईपमध्ये त्याला टाकू शकतो. इकडे Nची व्हॅल्यू काय तुमची 2, म्हणजे पॉईंट ग्रुप काय तुमचं C2V. बरोबर आहे. हे पहा,
सगळे इमेजेस मी तुम्हाला नेटवरनं डाउनलोड करून पण तुमच्या स्क्रीनवर दाखवतो आहे, की जेणेकरून तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने एक एक टर्म व्यवस्थित समजेल. बरोबर आहे. पहा धीरे 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 आपण मी नोटबुकवर पण तुम्हाला दाखवतो आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. आणि परत ते एक स्टेप वाईज पहिली एक इमेज तुमच्या स्क्रीनवर शेअर केली, त्याच्यात रूल वाईज त्या चार्ट वाईज आपण जातो आहे. त्याच्यानंतर दुसरी इमेज मी तुम्हाला दाखवली, त्याच्यात पण जो डाटा लिहिलेला आहे ते परत एकदा वाचून घ्या. मी जे ओरली सांगतो आहे तेच डाटा तिथे टाईप करून लिहिलेला आहे. आणि तिसऱ्या इमेजमध्ये पण ऑपरेशन्स तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि फायनली पॉईंट ग्रुप काढण्यात आलेला आहे वॉटर मॉलिक्यूलच्या C2V. बरोबर आहे. हे पहा आता एक्झाममध्ये तुम्हाला थिअरॉटिकली पॉईंट ग्रुप लिहिताना पहिले तर वॉटर मॉलिक्यूलची जॉमेट्री काढावी लागेल. असं अँग्युलर मॉलिक्यूल आहे असं दाखवावं लागेल. हे जो रोटेशन मी दाखवलं, रिफ्लेक्शन दाखवलं, तसं दाखवावं लागेल. आणि नंतर सिमेट्री एलिमेंट्स आणि सिमेट्री ऑपरेशन्स तुम्हाला लिहायचे आहेत. मग सिमेट्री एलिमेंट आणि सिमेट्री ऑपरेशन लिहिताना काय काय लिहितो, मग कोणकोणते सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट आहेत. तर एक तर कुठल्याही मॉलिक्यूलचे सिमेट्री एलिमेंट लिहिताना सगळ्यात अगोदर काय लिहिणार, ई. कोणताही मॉलिक्यूल असू द्या, ई काय आहे, आयडेंटिटीचा सिम्बॉल आहे. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये तुमची आयडेंटिटी हा सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट आहे, म्हणून आपण ई लिहिणारच. त्याच्यानंतर कोणकोणते सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट आहे, एक तर तो रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट आहे, मी तुम्हाला दाखवलं की ज्याची ऑर्डर काय, मग 2 म्हणजे एक C2 ॲक्सिस तुमच्या प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर कोणतं सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट आहे, व्हर्टिकल प्लेन, 2 व्हर्टिकल प्रेझेंट आहे, V1 आणि V2. ठीक आहे. म्हणजे सिमेट्री एलिमेंट कोणते कोणते आले, ई, C2, सिग्मा V1 आणि सिग्मा V2. आणि वॉटर मॉलिक्यूलसाठी सिमेट्री ऑपरेशन्स आणि सिमेट्री एलिमेंट्स तुमचे काय आहेत, मग सेम आहेत. म्हणजे जे आपण वरती लिहिलं सिग्मा ई, C2, सिग्मा V1, सिग्मा V2, तेच सिमेट्री ऑपरेशनमध्ये. सिमेट्री ऑपरेशन लिहिताना फक्त इक्विवॅलेंट सिमेट्री एलिमेंट्सला आपण काय करतो, मग कंबाईन करतो. पण इथे दोघं व्हर्टिकल प्लेन तुमचे वेगवेगळे आहेत, म्हणून आपण त्यांना कंबाईन करणार नाहीत. आणि जे सिमेट्री एलिमेंट्स आहेत तेच आपण सिमेट्री ऑपरेशन लिहू. आणि शेवटी लिहू पॉईंट ग्रुप ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज C2V. बरोबर आहे. ठीक आहे. वॉटर मॉलिक्यूलचा पॉईंट ग्रुप कसा आला ते तुम्हाला समजलं असेल. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पॉईंट ग्रुप ऑफ अमोनिया मॉलिक्यूल पाहू.